नाणेफेकीचा कोल हा माहीम ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच जयवंत तांडेल तसेच विद्यमान ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघाचे अध्यक्ष जयवंत तांडेल यांच्या हस्ते आपण करतोय. एक मिनिट बोलले का? ओके. नाणेफेकीचा कॉल नवी मुंबई संघाने जिंकलेला आहे व त्यांनी आपली साईड घेतलेली आहे. दोन्ही संघांना मी या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतोय. धन्यवाद. आता मात्र चालू होणारा सामना ए युनायटेड विरुद्ध नवापूर FCA. तर एक संघ जर पाहिला तर नवी मुंबईवरून बिलॉंग करतोय आणि दुसरा संघ मात्र पालघर जिल्ह्यातला संघ वडराय. चालू होईल सामना. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. हॅलो हॅलो. मात्र सामन्याला सुरुवात होत आहे. बॉलाचा दाबा आहे वडराय संघाकडे जरासे चुकतोय. आता मात्र ए युनायटेड संघाकडे बॉलाचा दाबा बॅक पास केलाय आपला संघ सहकारी. लॉंग पास करण्याचा प्रयत्न होता तेवढा चुकतोय. वडराय संघाचा गोलरक्षक मनोज कॅच करतोय पास करतोय आपला संघ सहकारी. लॉंग पास केलाय तेवढा सुंदर बॉलचा प्रयत्न होता पण मात्र डिफेन्स करतोय ए युनायटेड संघ. दोन्ही संघाकडून सुंदर डिफेन्स होतोय. आता मात्र बॉलाचा ताबा आहे वडराय संघाकडे. जय 21 नंबर जर्सी घातल्या खेळाडू बॅकपास करतो आपला संघ सहकारी. लॉंग पास केलाय तेवढा सुंदर हेडर मात्र पास केलाय. बॉलाचा ताबा आहे आणि संधी चालून आली होती. आणि आता मात्र काय घडतंय पंचांकडे दाद मागितली जाते. मात्र दुखापत होते खेळाडूला. ए युनायटेड संघाचा खेळाडू मात्र दुखापत होते. ऑफ साइड आहे ती वडराय संघाला. जय तेवढा सुंदर डिफेन्स. बॉलचा ताबा आहे ए युनायटेड संघाकडे. सत्यापट्टी होते. आता मात्र वडराय संघाकडे बॉलाचा ताबा. यापुढे होणारा सामना यापुढे होणारा सामना फिशरमॅन बॉईज शिवसाई विरुद्ध झू बॉईज. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी मध्यंतरानंतर नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. चालू असणारा सामना
ए युनायटेड विरुद्ध वडराय. बॉलचा ताबा आहे तो ए युनायटेड संघाकडे पास केलाय आपले संघ सहकारी. छोटे छोटे पासने आपला खेळ करतोय ए युनायटेड संघ. 10 नंबर असे तेव्हा सुंदर डिफेन्स वडराय संघाचा. आता मात्र बॉलचा ताबा आहे वडराय संघाकडे पण चुकतोय. बॉल मात्र जातोय मैदानाबाहेर. ऑफ साईड असेल ती ए युनायटेड संघाकडे. मात्र काय रणनीती असेल ए युनायटेड संघाची. पहिला कोणता संघ गोल करेल आणि आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये पोहोचवून ठेवेल. वडराय संघाला एक संधी चालून तर आली होती पण त्या काही संधीचं सोनं करता आला नाही वडराय संघाला. आता मात्र बॉलचा ताबा आहे. सुंदर डिफेन्स होतोय वडराय संघाकडून. आता पुन्हा बॉलचा ताबा आहे ए युनायटेड संघाकडे. पास केलाय पण जरासे चुकतोय. बॉल मात्र मैदानाबाहेर जातोय. कुठेतरी फोर्स जास्त लावला बॉलाला. बॉल मात्र गेला खेळाडूच्या वरतून. आता मात्र बॉलाचा ताबा आहे तो वडराय संघाकडे. ऑफ साईड आहे. पहिला सत्र चालू आहे. 0-0 गोल राहीत. आता मध्ये चुकत्या बॉलाचा ताबा आला होता वडराय संघाकडे. झटापटी होते खेळाडू मध्ये. झटापटी होते. बॉलाचा ताबा आहे ए युनायटेड संघाकडे. पास करण्याचा प्रयत्न होता. आता मात्र संधी चालू नाही. दुर्वच मारण्याचा प्रयत्न होता. तेवढा डिफेन्स करतोय वडराय संघाचा खेळाडू. पुन्हा दुर्वच मारण्याचा प्रयत्न. सुंदर सेव्ह करतोय वडराय संघाचा गोलरक्षक मनोज. संधी तर वारंवार संधी चालू येतात ए युनायटेड संघाला. तेवढा सुंदर डिफेन्स वडराय संघाचा. बॉल मात्र जातोय मैदानाबाहेर. टाळ्यांचा गरगरत होतोय वडराय संघात प्रेक्षकांकडून. वडरायच्या प्रेक्षकांकडून. आता मात्र बॉल जातोय ए युनायटेड संघाकडे. बॅकपास करण्याचा प्रयत्न होता. झटापटी होते. स्किल करतोय ए युनायटेड संघाचा खेळाडू. तर स्किल करतोय. विसल वाजते. रेफरी व्हॉलंटियर फर्स्ट एड घेऊन जायचंय. व्हॉलंटियर फर्स्ट एड घेऊन जायचंय. जराशी दुखापत होते ए युनायटेड संघाच्या खेळाडूला. फ्री किक भेटली आहे. कॉर्नर किक आहे. कॉर्नरच्या गोलात रूपांतर हेडर मार्फत गोल करण्याचा प्रयत्न होता पण बॉल मात्र गोलपथच्या दुरून जातोय. गोल किक असेल ती वडराय संघाला. वडराय संघाकडून पास केलाय जय. बॉलाचा ताबा. पास केला. लॉंग पास केला आपला संघ सहकारी. जरासे फंबल होतोय. आता मात्र पास केलाय. झटापटी होते. विसल वाजते. फ्री किक भेटलाय ती. फ्री किक भेटलाय ती वडराय संघाला. बघूया एक संधी चालून आली आहे. फ्री किकचं गोलात रूपांतर होईल का? वडराय संघ पहिला गोल करेल आणि आपल्या संघाला मजबूत स्थितीत पोहोचवेल का? बघूया. जय फ्री किक घेण्यास सज्ज. 21 नंबर जर्सी घातलेला खेळाडू का पास करेल आपल्या दुसऱ्या संघ सहकार्याला. रेफरीची विसल वाजते आहे आणि दुरून मारण्याचा प्रयत्न. काय प्रयत्न होता मात्र चेंडू पोलाला लागतोय आणि रिटर्न येतोय. सुरेख संधी चालून आली होती वडराय संघाला. गोल करण्याचा प्रयत्न होता मात्र गोल पोस्टला चेंडू लागून मात्र रिटर्न येतोय. बॉल पुन्हा जातोय मैदानाबाहेर. ऑफ साईड असेल ती वडराय संघाला. पास केला आपला संघ सहकारी. सुंदर प्रयत्न आला होता. पुन्हा वारंवार संधी चालून येते वडराय संघाला. आता मात्र बॉल जातोय मैदानाबाहेर. गोलकिक असेल ती ए युनायटेड संघाला. मात्र आता जर आपण गेम पाहिला तर वडराय संघाचा 90% गेम चालू आहे. ए युनायटेड संघाला काही प्रयत्न चालून येत नाही आहे. तेवढा सुंदर डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. बॉलाचा ताबा आहे तो ए युनायटेड संघाकडे. पास करतोय. छोट्या छोट्या पासने खेळतोय ए युनायटेड संघ. पुन्हा बॉल जातोय मैदानाबाहेर. कॉर्नर किक असेल ती वडराय संघाला. बघा संधी चालून आली आहे. कॉर्नरच्या रूपात गोल होईल का? वारंवार संध्या चालून आले होते वडराय संघाला पण त्या संधीचं काही सोनं करता आलं नाही. आता मात्र पुन्हा बॉल टाकण्याचा प्रयत्न होता. डिफेंडरला मात्र बॉल लागून जातोय.
पुन्हा कॉर्नर, संधी चालवण्याची तेवढा सुंदर डिफेन्स ए युनायटेड संघाच्या खेळाडूचा. बॉल पुन्हा जातो मैदानाबाहेर. वारंवार संध्या चालून येतात वडराई संघाला. पास करण्याचा प्रयत्न होता तेवढा सुंदर डिफेन्स करतोय. रेफरीची विसळ वाजते. साकेत सर आणि साहिल सर रेफरी आपल्याला पाहायला मिळते. सुंदर पंचगिरी करतोय. कालपासून पंचगिरी करतायत दोन्ही रेफरी. आता मात्र बॉल जातो मैदानाबाहेर. कॉर्नर किक असेल ती ए युनायटेड संघाला. पहिला 17 चालू आहे. 0-0 गोल राहील सामना अजूनही. पहिला कोणता संघ गोल करेल आपल्या संघासाठी. पास केला आपल्या संघासाठी. रॉंग पास दुर्गत मारायचा प्रयत्न होता पण बॉल मात्र जातोय गोलपथच्या दुरून. गोलकिक असेल ती वडराई संघाला. पास केलाय जय, 21 नंबर जर्सी घातलेला खेळाडू. पास केलाय गणू. सुंदर डिफेन्स करतोय. लॉंग पास करण्याचा प्रयत्न होता पण बॉल मात्र जातोय, चुकतोय. बॉलाचा ताबा येतो ए युनायटेड संघाच्या गोलरक्षकाकडे. पास केला आपला संघ सहकारी. लॉंग पास करण्याचा प्रयत्न आहे. तेवढा चप्पल असा गोलरक्षक आणि व्हिसल वाजते. व्हिसल वाजते. हँडबॉल झालाय तिथे. पंचांकडे दाद मागितली जाते. फ्री किक भेटली आहे ती आता ए युनायटेड संघाला. बघूया एक संधी चालून आली आहे ए युनायटेड संघाला. आपण जर पाहिला ए युनायटेड संघ नवी मुंबईवरून बिलॉंग करतोय आणि आपला वडराईचा संघ. बघूया फ्री किक भेटली आहे. गोल करेल का ए युनायटेड संघ. विसल वाजते. टाकण्याचा प्रयत्न होता तेवढा चप्पड असा गोलरक्षक. पास केला आपला संघ सहकारी. पुन्हा पास करण्याचा प्रयत्न होता. पास केला आपला संघ सहकारी. छोटे छोटे पासने खेळतोय ए युनायटेड संघ. सुंदर पासिंग आपल्याला पाहायला मिळते ए युनायटेड संघाची. मात्र वडराई संघाला रोखून ठेवलाय. छोटे छोटे पास खेळतोय. आता मला लॉंग पास केला तेवढा सुंदर डिफेन्स होतोय वडराई संघाचा. दोन्ही संघ मात्र गोल करण्यात तडजोड करतोय गोल करण्यासाठी पण काही भेटत नाही आहे. सुंदर पासिंग वडराई संघाची आपल्याला पाहायला मिळते. लॉंग पास केलाय, चुकतोय तेवढा सुंदर डिफेन्स. बॉलचा दाब असेल तो ए युनायटेड संघाकडे. झटापटी होते. बॉल पुन्हा जातो मैदानाबाहेर. नवनीत भाऊ तुम्हाला काय वाटतंय. मात्र बॉल जातो मैदानाबाहेर. हर्षद तांडेल जिथे कुठे असतील कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. बॉलाचा ताबा येतो वडराई संघाकडे. स्किल करतोय जय. थोडी सुंदर झटापटी होतो दोन्ही खेळाडूमध्ये. पास केला आपल्या संघ सहकारी. 11 नंबर रेसी घातलेल्या खेळाडू. पॅक पास केलाय 31 नंबर रेसी घातलेल्या खेळाडूने. सुंदर पासिंग करतोय वडराई संघ. बॉल पुन्हा जातो मैदानाबाहेर. अजूनही 0-0 गोल राहील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र सर्व सामने प्रकाश ज्योतीत आपल्याला पाहायला मिळतील. बॉलचा ताबा वडराई संघाकडे. झटापटी होते. पुन्हा बॉल जातो मैदानाबाहेर. बॉल टाकला आपला संघ सहकार. लॉंग पास केलाय. डाऊन द कार्पेट खेळलाय. दुर्रोज मारायचा प्रयत्न होता. सुंदर प्रयत्न होता. बायसिकल रूपात बॉल मारण्याचा प्रयत्न होता. सुंदर प्रयत्न होता पण मात्र सेव्ह करतोय गोलरक्षक ए युनायटेड संघाचा. बॉलचा ताबा वडराई संघाकडे. लॉंग पास केलाय. सुंदर पासिंग करतोय वडराई संघ पण काय गोल कुठे मिळत नाही आहे वडराई संघाला. जरासे चुकतोय. आता मात्र बॉलाचा ताबा येतोय तो
युनायटेड संघाकडे. बॉलाचा ताबा आहे युनायटेड संघाकडे. पास केलाय आपला संघ सहकारी. लॉंग पास करण्याचा प्रयत्न, तेवढा सुंदर डिफेन्स होतो वडराज संघाकडून. बॉलचा ताबा क्लिअर केला जातोय. सुंदर गोलरक्षक आपले काम बजावतोय. पास केलाय 9 नंबर दशकातले खेळाडू, बॅक पास केलाय जय. सुंदर पासिंग होतोय वडराज संघाची. बॉलाचा ताबा आहे तो युनायटेड संघाकडे आणि पहिला सत्र चालू आहे. 0-0 गोलरहित सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला कोणता संघ गोल करेल? जय. किक भेटलंय, ऑफसाईड भेटली होती पण तेवढं सुंदर डिफेन्स युनायटेड संघाचा. पास केला आपला संघ सहकारी, चुकतोय. आता मात्र बॉलचा ताबा येतो युनायटेड संघाकडे. पास केला आपला संघ सहकारी, तेवढाच सुंदर गोलरक्षक आपल्याला क्लिअर करतोय. जराशी पंचांची दाद घालायची नाही आहे. बॉल मात्र जातो मैदानाबाहेर. बॉलचा ताबा येतो युनायटेड संघाचा गोलरक्षक. पास करतो आपला संघ सहकारी. लॉंग पास करण्याचा प्रयत्न आहे. आता मात्र बॉल जातो मैदानाबाहेर. पास करतो, पहिल्या सत्रातील काही क्षण बाकी असेल. बॉलचा ताबा आहे वडराज संघाकडे, चुकतोय. पुन्हा बॉलचा ताबा येतो वडराज संघाकडे. पास केलाय, चुकतोय. लॉंग पास केलाय. बॉलचा ताबा आहे युनायटेड संघाकडे. संधी चालून आली, तेवढा सुंदर डिफेन्स हिडर मार्फत डिफेन्स केला जातोय वडराज संघाचा. संताचा सुरुवात आहे. पहिला सत्रात स्किल करण्याचा प्रयत्न होतोय. आता मात्र युनायटेड संघाची वारंवार संधी चालून येत आहेत युनायटेड संघाचे. आता मात्र जर पाहिला तर 50-50 गेम आपल्याला पाहायला भेटतोय दोन्ही संघाचा. झटापटी होतोय. पुन्हा बॉल जातो मैदानाबाहेर. बॅकपास केलाय गोलरक्षकांना. गोलरक्षकाने पास केला आपला संघ सहकारी. जराशी चुकतोय. चुकीला बॉल मात्र जातोय युनायटेड संघाकडे. स्किल करतोय, दुरूनच मारायचा प्रयत्न होता, तेवढा चप्पड असा गोलरक्षक वडराज संघाचा सुंदर पायाने मात्र सेव्ह करतोय. वारंवार संधी चालवून येत आता मात्र युनायटेड संघाची. आता मात्र संधी चालवून आहे पुन्हा मात्र डिफेन्स करतोय वडराज संघाकडे. संधी चालवून आली आहे. पास केलाय जय आणि पहिला सत्र संपतोय. 0-0 गोलरहित सामना. बघूया आता मात्र काहीच वेळात दुसऱ्या सत्राला सुरू होईल. कोणता संघ मात्र पहिला गोल करेल आपण संधी देऊया डीजेला.
आता मात्र दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. 0-0 गोल राहील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ मात्र गोल करण्याच्या प्रयत्नात आहेत पण काही गोल मिळत नाही आहे दोन्ही संघाला. कोणता संघ मात्र पहिला गोल करेल? दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. 0-0 गोल राहील आपल्याला सामना पाहायला मिळतोय. बॉलचा दाबा आहे तो युनायटेड संघाकडे. बघूया कोणता पहिला संघ गोल करेल आणि आपल्या संघाला मजबूत स्थितीत पोहोचवेल. वडराई संघ पण कमी नाही लेखून चालणार. दोन्ही संघ मात्र गोलसाठी तडजोड करतोय पण काही गोल मिळत नाही आहे. बॉलचा दाबा वडराई संघाकडे. पास सुंदर कटिंग करतोय वडराई संघ. सुंदर स्केलिंग आपल्याला पाहायला भेटतंय. बॉलचा ताबा जरासे चुकतोय. झटापटी होते. बॉलचा ताबा आहे तो युनायटेड संघाकडे. झटापटी होते. पुन्हा बॉलचा ताबा आहे युनायटेड संघाकडे. चुकतोय. बॉलचा ताबा पुन्हा युनायटेड संघाकडे जातोय. पुढे पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न. दुर्लक्ष मारायचा प्रयत्न होता. तेवढा सुंदर डिफेन्स वडराई संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलचा ताबा जय झटापटी करतोय इथे. बॉलचा ऑफसाईड आहे ती वडराई संघाला. वडराई संघाकडून जय ऑफसाईड घेण्यास सज्ज. आता मात्र बॉलचा ताबा आहे. संधी चालून आली होती वडराई संघाला. तेवढा सुंदर डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय. युनायटेड संघाचा बॉलचा ताबा आहे. झटापटी होते. बॉल मात्र नंतर मैदानाबाहेर. ऑफसाईड असेल वडराई संघाला. दुसरं सत्र चालू आहे आणि 0-0 गोल राहील सामना. बॉल जातो मैदानाबाहेर. ऑफसाईड असेल ती युनायटेड संघाला. युनायटेड संघ मात्र छोटे छोटे पास करतोय पण गोल मारण्याचा प्रयत्न करतोय पण गोल काही मिळत नाही. वडराई संघ मात्र सुंदर डिफेन्स करतोय. गोल मारून देत नाही आहे युनायटेड संघाला. थोडा चप्पड असा गोलरक्षक. ह्याच्यानंतर मॅच कोणाचा आहे? फिशरमॅन बॉईज शिवसाई असं बोलायचं. फिशरमॅन बॉईज शिवसाई त्यांचं नाव वर्सेस जू बॉईज. यापुढे होणारा सामना फिशरमॅन बॉईज शिवसाई विरुद्ध झू बॉईज. दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. बॉलच्या ताबा वडराई संघाकडे. झटापटी होते. रेफरीची विसल वाजताय. फ्री किक भेटलाय ती युनायटेड संघाला. बघा फ्री किकचं गोलात रूपांतर होईल का नाही. दुसरं सत्र. कोणता संघ मात्र पहिला गोल करेल? सर्वांच्या नजर असतील. कोणता संघ मात्र पहिला गोल करेल? दुर्लक्ष मारण्याचा प्रयत्न होता पण मात्र बॉल जातो गोलपथच्या बराच दुरून जातोय. गोलकिक असेल ती वडराई संघाला. वडराई संघाकडून पास केला प्रसंग सहकारी पण चुकतोय. बॉल जातो मात्र मैदानाबाहेर. बॉलचा दाबा असेल तर युनायटेड संघाकडे. ऑफसाईड भेटलाय ते युनायटेड संघाला. जरसे चुकतोय. बॉलचा दाबा वडराई संघाकडे येतोय. पुन्हा झटापटी होते. बॉलचा दाबा आहे जय वडराई संघाचा खेळाडू. बॉल मात्र जातो मैदानाबाहेर. शांताशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघाकडून. मारायचा प्रयत्न होता. युनायटेड संघाचा गोलरक्षक पास करतो आपला संघ सहकारी.
कॉर्नर किक भेटले ती युनायटेड संघाला. बघूया कॉर्नरच्या रूपात गोलात रूपांतर होईल का. पुन्हा बॉल जातो मैदानाबाहेर. तर आपण संघ पाहिला युनायटेड संघ नवी मुंबईवरून बिलॉंग करतोय. एवढा धरून आलाय संघ खेळण्यासाठी, पण बघूया तेवढाच वडराई संघ त्यांना रोखून ठेवतोय. गोल काही करून देत नाही आहे वडराई संघ. बॉलचा ताबा आहे, संधी चालून आली होती, तेवढा सुंदर डिफेन्स वडराई संघाचा. आता मात्र बॉलचा ताबा वडराई संघाकडे. धरून मारण्याचा प्रयत्न होता, पण का ह्याची गरज होती का वडराई संघाला. मात्र बॉलचा ताबा आहे युनायटेड संघाकडे. काउंटर अटॅक चाललोय युनायटेड संघाचा. बघूया पास केला आपला संघ सहकारी. छोटे छोटे पास करतो युनायटेड संघ. संधीचा वारंवार चालून येतात. धरून मारण्याचा प्रयत्न होता, तेवढा सुंदर डिफेन्स होतोय वडराई संघाचा. बॉल मात्र जातो मैदानाबाहेर. बॉलचा ताबा आहे युनायटेड संघाकडे. युनायटेड संघाचा खेळाडू पास करतोय आपल्या संघ सहकार्याला. तो पण पास करतोय, तेवढा सुंदर डिफेन्स होतो वडराई संघाचा. आता मात्र बॉलचा ताबा आहे, संधी चालून आली आहे, तेवढा सुंदर डिफेन्स होतोय वडराई संघाचा. आता जर दुसरा सत्र चालू आहे, दुसऱ्या सत्रात जर आपण पाहिला तर युनायटेड संघाचा खेळ मात्र चांगला होतोय. छोटे छोटे पास करून गोल मारण्याचा प्रयत्न आहे, पण तो गोल काही होत नाही आहे. लॉंग पास केलाय, तेवढा सुंदर डिफेन्स होतोय. पुन्हा मात्र बॉल जातोय मैदानाबाहेर. आता मात्र पुन्हा ऑफसाईड असेल ती युनायटेड संघाला. युनायटेड संघाने काउंटर अटॅक झालाय वडराई संघाला. बघूया तेवढा सुंदर डिफेन्स होतोय युनायटेड संघाचा. झटापटी होते. बॉलचा ताबा युनायटेड संघाकडे. पास केला आपला संघ सहकारी. दुरूनच मारायचा प्रयत्न होता, पण बॉल जातोय मात्र मैदानाबाहेर. दुरून मारण्याचा प्रयत्न करतोय युनायटेड संघ, पण काही गोल मध्ये चेंडू मात्र पास होत नाही आहे. सुंदर डिफेन्स केलाय, क्लिअर केला जातोय वडराई संघाकडून. यापुढे होणारा सामना फिशरमॅन बॉईज शिवसाई विरुद्ध शू बॉईज. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस करण्यासाठी यायचं आहे. विसल वाजताय, रेफरीची विसल वाजताय. फ्री किक भेटली आहे ती युनायटेड संघाला. बघा फ्री किकचं गोलात रूपांतर होईल का युनायटेड संघ. जराशी दुखापत होते वडराई संघाच्या खेळाडूला. फ्री किक भेटलाय ती युनायटेड संघाला. दुसरं सत्र चालू आहे. 0-0 गोल राईट सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्याला आता सर्व सामने मात्र प्रकाश जोतात आपल्याला पाहायला मिळतील. बघूया संधी चालून आल्या. फ्री किकच्या रूपात गोल होईल. फ्री किकच्या रूपात गोल होईल का. मारायचा प्रयत्न होता, बॉल मात्र जातो मैदानाबाहेर. बॉल नसली होती, त्या बॉलला माझा चेंडू हादरतोय. बॉल मात्र जातोय. मैदानाबाहेर. ऑफसाईड होती ती युनायटेड संघाला. पास केलाय, बॅक पास केला आपला संघ सहकारी. पुन्हा पास केलाय, लॉंग पास करण्याचा प्रयत्न आहे. तेवढा चप्पल असा गोलरक्षक वडराई संघाचा. लॉंग पास केला जातो वडराई संघाकडून. तेवढा सुंदर डिफेन्स केला जातोय
युनायटेड संघाकडून. बॉलाचा ताबा येतो वडराई संघाकडे. बघूया दुसऱ्या सत्रात या काही क्षण बाकी असतील. कोणता संघ मात्र पहिला गोल करेल. संधी त्याला तेवढं चप्पल असं गोल रक्षा पास केला आपला संघ सहकारी. विसल वाजते, विसल वाजली जाते. फाऊल केला जातोय वडराई संघाकडून. बॉलाचा ताबा येतो. दुसरा सत्र. पास केला आपला संघ सहकारी. मात्र दुसरा सत्र चालू आहे. दुसऱ्या सत्रात कोणता संघ मात्र पहिला गोल करेल. दुरूनच मारायचा प्रयत्न होता. तेवढा सुंदर डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय. जरशी दुखापत होते. दुखापत होती वडराई संघाच्या खेळाडूला. पास दाबा युनायटेड संघाकडे. पास केला आपला संघ सहकारी. छोटे छोटे पास नाही खेळतो. काय स्किल केलाय. संधी चालून आली होती. मारायचा प्रयत्न होता. तेवढा सुंदर डिफेन्स करतो वडराई संघ. बॉल मात्र मैदानाबाहेर. कॉर्नर किक असेल ते युनायटेड संघाला. युनायटेड संघ कॉर्नरच्या रूपात गोल करतोय का. संधी चालून ती लॉंग पास केलाय. हेडर मार्फत गोल करण्याचा प्रयत्न होता. तेवढा सुंदर डिफेन्स होतोय वडराई संघाचा. बॉलचा ताबा आहे युनायटेड संघाकडे. छोटे छोटे पास करतो. आता मात्र जर आपण बॉलाचा ताबा बघितला तर दुसऱ्या सत्रात युनायटेड संघाकडे जास्त बॉलाचा ताबा आहे. बॉलचा ताबा आहे युनायटेड संघाकडे. पास केलाय. झटापटी होते. पास करण्याचा प्रयत्न. संधी चालून आली आहे. पुन्हा स्किल करतोय युनायटेड संघाचा खेळाडू. झटापटी होते. लांब पास करण्याचा प्रयत्न आणि संधी चालून आली होती हेडर मार्फत गोल करण्याची. पण बॉल मात्र जातो मैदानाबाहेर. जास्तच कुठेतरी फोर्स लागला आणि बॉल मात्र गेलाय मैदानाबाहेर. बॉलचा ताबा वडराई संघाकडे. बॅक पास केला आपला संघ सहकारी. डिफेंडर स्टॉपर मात्र आहे वडराई संघाचा. पुन्हा पास केलाय. जराशी चुकतोय. बॉल मात्र पुन्हा जातो मैदानाबाहेर. बॉलचा ताबा युनायटेड संघाकडे. पास करण्याचा प्रयत्न होता पण चुकतोय. आता मात्र बॉलचा ताबा देतो. पुन्हा बॉलचा ताबा युनायटेड संघाकडे. संधी चालून आली आहे. दुर्गत मारायचा प्रयत्न. तेवढा सुंदर डिफेन्स करतोय वडराई संघ. वारंवार संधी चालून येते आहेत पण त्या संधीचं काही सोनं करता येत नाही आहे युनायटेड संघाला. युनायटेड संघ वारंवार संध्या चालून येतोय पण वडराई संघ तेवढाच डिफेन्स करतोय. बॉलचा ताबा युनायटेड संघाकडे. पास केला आपला संघ सहकारी. बघूया संधी चालून आलाय. पुन्हा कटिंग केलंय. तेवढा डिफेन्स मारण्याचा प्रयत्न होता. बॉल मात्र गोलपोस्टच्या दुरून जातोय. गोलकिक असेल ती वडराई संघाला जय. सुंदर पास करतो. लॉंग पास केला आपला संघ सहकारी. पुन्हा लॉंग पास केलाय. चुकतोय. बॉलचा ताबा आहे आणि गोल होतोय. पहिला गोल मात्र कमवतोय तो युनायटेड संघ. पहिला गोल होतोय युनायटेड संघाच्या रूपात. बघूया आघाडीवर आहे तो आता युनायटेड संघ.
बघा वडराई संघ पिछाडी भरून काढतोय का. पहिला गोल होता मात्र दुसरा सत्र चालू आहे आणि आघाडीवर आहे तो ए युनायटेड संघ. बॉलाचा ताबा आहे तो वडराई संघाकडे. बघूया पिछाडीवर आहे वडराई संघ. लॉंग पास केला, सुंदर पास केलाय. तेवढा सुंदर डिफेन्स होतोय ए युनायटेड संघाचा. बॉलाचा ताबा आहे, डिफेन्स करतोय. आता मात्र रफ गेम चालू आहे. कोणता संघ मात्र आघाडीवर आहे तो ए युनायटेड संघ, पिछाडीवर आहे तो वडराई संघ. बघूया पिछाडी भरून काढतोय का नाही वडराई संघ. पास केला आपला संघ सहकारी. आता मात्र बॉलाचा ताबा आहे युनायटेड संघाकडे. बघूया पास केला आपला संघ सहकारी. पुन्हा पास केलाय. फिरून मारण्याचा प्रयत्न, संधी चालवून आली होती पण बॉल मात्र जातोय मैदाना बाहेर. गोलकिक असेल ती. वडराई संघाला पास केला संघ सहकारी. मात्र दुसरा सत्र चालू आहे आणि दुसऱ्या सत्रातील काही क्षण बाकी असतील. बॉलचा ताबा आहे, झटापटी होते दोन्ही खेळाडू मध्ये. क्रॉस केला जातोय पण मात्र क्लिअर केला जातोय. बॉल मात्र पुन्हा जातो मैदानाबाहेर. ऑफसाइड भेटलाय ती. क्रॉस करण्याचा प्रयत्न होता, बॉल मात्र जातोय मैदाना बाहेर. विसल वाजते. फ्री किक भेटली ती वडराई संघाला. हॅलो हॅलो. पास करण्याचा प्रयत्न होता, झटापटी होते. विसल वाजते. कॉर्नर असेल ती वडराई संघाला. बघा कॉर्नरच्या रूपात गोलात रूपांतर होईल का. दुसरा सत्र चालू आहे. दुसऱ्या सत्रातील काही क्षण बाकी असतील आणि पास केल्यास आपला संघ सहकारी. तेवढा सुंदर डिफेन्स करतोय तो ए युनायटेड संघ. आता मात्र दुसऱ्या सत्रातील काही क्षण बाकी असतील. क्रॉस केलेला आहे संघ सहकारी पण संध चालून येत आहेत वडराई संघाला. पण बघूया पिछाडीवर आहे तो वडराई संघ. गोल करेल का. आपल्या संघासाठी बराबरीसाठी एक गोल करावा लागेल वडराई संघाला. पास केलाय तेवढा सुंदर डिफेन्स होतोय. आता संधी चालून आली आहे आणि दुसरा गोल होतोय ए युनायटेड संघाचा. आणि दुसरा गोल होतोय. आता मात्र मजबूत स्थितीत पोहोचतोय तो ए युनायटेड संघ. पिछाडीवर आहे तो वडराई संघ आणि दुसरा सत्र संपतोय आणि ए युनायटेड संघ मात्र विजयी होतोय. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. आता मात्र चालू होणारा सामना फिशरमॅन बॉईज विरुद्ध झू बॉईज.